महत्त्वाची बातमी समोर येते आहे. बैठकीमध्ये काहीच तोडगा निघालेला नाहीये. कोर्टाच्या आदेशाला आम्ही बांधील असल्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे. तर आम्ही कोर्टाला विनंती करू, सुप्रीम कोर्टात जाण्याकरता काही सवलत द्या, तोपर्यंत तोडक कारवाई करू नका. याबाबत आम्ही कोर्टात जाऊ, त्यावेळेला पालिकेने रहिवाशांच्या बाजूने आपलं मत मांडावं ही विनंती करण्यात आलेली आहे. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतीवरील रहिवासी हे आक्रमक झालेत. रहिवासी आणि केडीएमसी आयुक्त इंदूर आणि जाखड यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान आम्हाला सुप्रीम कोर्टात जायला काही दिवसांची सवलत द्या अशी मागणी यावेळेला रहिवाशांनी केलेली आहे. अजित पांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. अजित, नेमकं या बैठकीमध्ये काय झालेलं आहे? मुळात ही बैठक जी आहे ही बैठक रहिवाशी आणि आयुक्त महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये ही बैठक होती. या बैठकीमध्ये काही राजकीय पक्षाची मंडळी देखील सामील होती. त्यांनी रहिवाशांनी एकच मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे या जी आता थोडं कारवाई सुरू आहे याच्यामध्ये थोडं रिलीफ आम्हाला द्यावी, काही काळ द्यावा. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की 10वी-12वीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे मुलांच्या परीक्षा होईपर्यंत थोडं कारवाई करू नये. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात जायला आम्हाला वेळ पाहिजे, त्यामुळे साधारणपणे 28 दिवसांचा वेळ जो आहे तो आम्हाला देण्यात यावा. पण यावर आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता, तो तुमचा अधिकार आहे, पण आम्ही कोर्टाच्या निर्णयाला बांधील आहोत, त्यामुळे आम्ही सवलत टेक्निकली कुठली देऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला सवलत पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा एकदा कोर्टामध्ये जा, कोर्टाला सांगा की आम्हाला सवलत पाहिजे सुप्रीम कोर्टात जायला आणि 10वी-12वीच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. म्हणजे एकंदर आजच्या बैठकीमध्ये तोडगा काहीच निघालेला नाहीये, कारण का सगळं जे आहे आयुक्त स्पष्टपणे म्हटलेत की मी कोर्टाच्या आदेशाला बांधील आहे, त्यामुळे मी असं कुठलाही तुम्हाला आदेश देऊ शकत नाही की तुमच्यावरती जे कारवाई होणार आहेत त्या पुढे जातील. आपण रहिवाशांशी बोलूया. दादा, आत्ता मीटिंग आतमध्ये सुरू आहे आयुक्तांची, त्यामुळे झाली. आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं की कोर्टाच्या आदेशात मी बांधील आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, परत पुन्हा कोर्टामध्ये जाऊन कोर्टाला विनंती करू शकता की 10वी-12वीच्या परीक्षा सुरू आहेत, सुप्रीम कोर्टात जायचं, त्यामुळे आम्हाला वेळ द्या, कारवाईला थोडं स्टे द्या. पण त्याच्यावरती कुठले तोडगा निघाला नाही मीटिंगमध्ये. आता तोडगा मिळत नाही, मग आम्ही उपोषणाला बसायला लागेल आम्हाला. मग असं गेटच्या बाहेर तोडगा तोपर्यंत तुम्ही आम्हाला वेळ तर द्या सुप्रीम कोर्टामध्ये जायला. त्यांचं म्हणणं आहे की तो वेळ जो आहे तो मी देऊ शकत नाही, तो कोर्ट देऊ शकतं, कारण कोर्टाने पाडण्यात आदेश दिले. आम्हाला कोर्टामध्ये जायला तर वेळ द्या तुम्ही, तोपर्यंत तुम्ही आम्हाला नोटीस देणार, मुद्दा उद्या लगेच पाडणार, मग कसं जाणार ते? काय झालं आमची बैठक आज आपले 65 बिल्डिंग आहेत. 65 बिल्डिंगला केडीएमसी कडून नोटीस आली होती 3 डिसेंबर 2024 की रूम खाली करण्याबाबत. तर 65 बिल्डिंगमध्ये 6500 कुटुंब आहेत टोटल, आणि 6500 कुटुंबांची जर लोकसंख्या आपण आज कल्याण डोंबिवलीची पाहिली तर एक 20 ते 25 हजार लोकसंख्या आहे. जर 20-25 हजार लोकसंख्या आज जर रस्त्यावर उतरली तर काय होईल? जर आज सरकार जर असे डिसिजन घेत असतील तर आम्हाला नक्की या 65 बिल्डिंगला एकत्र येऊन एक आमची जी लोकसंख्या आहे 20 ते 25 हजार लोकसंख्या, यांना आम्हाला नक्की एक वेगळी भूमिका दाखवावी लागेल मग सरकारला. तुम्ही आज इथं एक मागणी घेऊन आलाय की तुम्हाला थोडा काळ द्यावा आणि सुप्रीम कोर्टात जाईपर्यंत. तर पण आयुक्तांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आदेश कोर्टाचे आहेत, त्यानुसार कारवाई होईल. तुम्हाला जर सवलत पाहिजे असेल तर कोर्टात जावं लागेल. आम्ही ते पण करतो, पण आम्हाला आता असं वाटतं की आम्ही घरी राहून असं वाटतं की आम्ही रस्त्यावर आहे, आईच नाही आमच्याकडे. आम्ही काय करू, कुठे करू? आम्ही जेवण पण नाही घेतो, 2 दिवस झालं काहीच नाही घेतो, काय करू? आम्हाला फक्त इतकं पाहिजे की आम्हाला लिगली करून द्या आणि आम्हाला स्टे द्या, लाईफ टाईममध्ये स्टे द्या, आम्हाला कुठे जायचं नाही. आणि आता आमचा लोन कोणी भरणार? आता इन फ्युचर आमच्याकडे इतकं पैसे पण नाही की आम्ही लोन भरू, काय करू? आयुष्याची सगळी कामे आम्ही इकडे टाकले. काही अपेक्षा होत्या आज इकडे आल्यानंतर काही तोडगा निघेल, काही मार्ग निघेल, पण तो काय निघताना दिसत नाही. हो, आम्हाला असं एक म्हणजे आस असती ना की बाबा चला आपण गेलं तर आपल्याला त्याचं काहीतरी मिळेल, कारण आम्ही आमचा जो हक्क आहे आम्हाला तो पाहिजे, त्यासाठी आम्ही इथे आलो होतो. पण इथे आल्यानंतर आम्हाला निराशा भेटलेली आहे. पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला असं रस्त्यावर आणू नाही शकत. ज्या गोष्टीची चुकी म्हणजे आमची चुकीच नाहीये, त्या गोष्टीचं तुम्ही एवढं मोठं म्हणजे आम्हाला हे देत आहे. काय भूमिका असेल पुढे तुमची आता, कशा रीतीनं? कारण का आयुक्त तर थेट हातवर करतात, त्यांचं म्हणणं आहे की कोर्टाच्या आदेशाला ते बांधलेलं आहेत. मग तुमच्याकडे पुढे काय पर्याय किंवा काय तुम्ही भूमिका घेणार? आम्हाला दुसरा काही पर्याय नाही आहे. आम्हाला एकच आहे, आमचं जर समजा म्हणणं काहीच नाही जर ऐकलं तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही आहे. कारण सरकार आमचं जनतेचं ऐकूनच घेत नाही. फक्त ते त्यांचं कानून कायद्याच्या हिशोबानं ते चालतात, कानून कायद्याचं बोट ठेवून. पण हे इन्सानीच्या नात्यानं मराठी माणसाला कसा न्याय देऊन त्याच्यावरून सैनिक कसा काढा रस्ता की दोन्हीकडनं फसलं गेलंय आम्ही. तर त्यासाठी आमचा जो
एवढंच म्हणणं आहे की आमची गलती नसताना जर तुम्ही आमच्यावरतीच जर समजा गुन्हा दाखल करत असाल आणि ज्यांनी गुन्हा केलाय, ज्यांनी अपराध केलाय त्यांना सजा मिळायला पाहिजे, ते सोडून आता तुम्ही काय ते सांगाल? झाले. महानगरपालिका आज 4 वर्ष झाली आम्ही राहतोय तिथे, 4-5 वर्ष झाली. जेव्हा स्टार्टिंग पासून जेव्हा बांधत होते तेव्हा महानगरपालिका त्यांनी कारवाई का नाही केली, आमचा असा सवाल आहे. त्याच वेळेस जर तेव्हा कारवाई केली असती तर आम्ही एवढे फसलो नसतो ना. आणि ज्यांनी फ्रॉड केलेला आहे ते तर वेगळेच पण राहिले. आज तुम्हाला अपेक्षा होती काही मिळायची, पण आजही तुम्हाला काही दिलासा मिळताना दिसत नाही. नाही, आमचे दीपेश दादा गेलेले आहेत आतमध्ये, आयुक्तांसोबत बोलतील आणि त्याच्यावरती चर्चा करतील आणि मग बघूया काय आता आतमध्ये चर्चा झाली. चर्चेमध्ये विनंती करण्यात आली की आम्हाला कोर्टात जायला, सुप्रीम कोर्टात जायला, मुलांच्या 10वी-12वीच्या परीक्षा आहेत ते जायला आम्हाला थोडा काळ द्या, काही दिवसांचा अवधी द्या, कारवाई करू नका, नोटिसा देऊ नका. तुमची लोक येतात, नोटीस येत आहेत. त्यावर आयुक्त स्पष्टपणे म्हटलेले आहेत की मी कोर्टाच्या आदेशाला बांधलेलं आहे. सर, आता वरतून कोर्टातून आदेश आलाय तेव्हा पालिकेवाले जागे झालेत, नोटीस काढतायत, नोटीस आणून देतात. ज्यावेळेस बांधकाम होत होतं, गव्हर्नमेंट, नॅशनल बँक लोन देत होते, त्यावेळेस का नाही? लॉयरकडे आम्ही कागदपत्र दिली, आमची कागदपत्र ओके म्हणून नॅशनल बँकेतून लोन मिळाले. मग आता ऐन वेळेस तुम्ही हे करणार. आमच्या सोसायटीतला एक माणूस ICU मध्ये आहे सर, त्याने नॅशनल बँकेतून लोन घेतलाय. आज तो माणूस 28 तारखेपासून ICU मध्ये. आता ती बाई आणि ती मुलगी कुठे जायचं? एक अशी पण कंडिशन आहे की एकटीच लेडी कमवते, एक छोटी मुलगी आहे 7 वर्षाची, तिने काय करायचं? दोष कोणाचा आहे? आमचा? बँकेने लोन दिलाय, बँकेने कागदपत्र बघितली, कागदपत्र बिल्डर लोकांनी आम्हाला जी दिली आम्ही बँकेसमोर सादर केली. मग तुम्ही त्यांच्यावर आधी ऍक्शन घ्या ना. लोकांची अजून हीच मागणी आहे की आमची फसवणूक झालेली आहे आणि भुर्दंड आम्हालाच. ज्यांनी ही फसवणूक केलेली आहे, ज्यांनी हा सगळा खेळ रचला, ज्यांनी याच्यामध्ये पैसे कमवले, त्यांना मात्र कोणतंही शासन नाही किंवा त्यांच्यावर काही कारवाई नाही. भुर्दंड मात्र जनतेला आहे. आता ते निश्चित. घरं पडल्यानंतर रस्त्यावर येतील, त्यांनी नेमकं पुढे करायचं काय, हाच प्रश्न आता मोठा त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. निश्चित, खरं तर रहिवाशांना यामध्ये मोठी अपेक्षा होती या बैठकीतून काही तोडगा निघेल, पण तोडगा काही निघालेला नाहीये. या संदर्भात असंच आपलं लक्ष असणारा एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.